बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। शुभेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे। कोलकात्यातल्या मध्यम ग्राममधल्या दोहरिया या परिसरात ही संपूर्ण घटना घडली आहे। चंद्रनाथ यांच्या स्कॉर्पिओवर एकूण 6 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर येते। गोळीबाराआधी दुचाकीवरच्या दोघांकडून चंद्रनाथ यांच्या स्कॉर्पिओचा पाठलाग करण्यात आल्याची माहिती देखील समोर येते। कारच्या काचा बंद असतानाही हल्लेखोरांकडून बेछूट गोळीबार करण्यात आलेला आहे। या गोळीबारानंतर चंद्रनाथ यांच्या तातडीनं डायव्हर्सिटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं, मात्र छाती आणि डोक्याचा गोळी लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। या हल्ल्यामध्ये वाहन चालक बुद्धदेव सुद्धा गंभीर जखमी झालेत। कोलकात्यातील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे। दरम्यान ही टार्गेट किलिंग असल्याचा शुभेंदू अधिकारी यांचे बंधू दिव्येंदू यांनी आरोप केलेला आहे। मध्यग्राम मध्ये ही घटना घडली आहे। ये प्री-प्लान मर्डर है, ये हम लोग का बात नहीं है, पुलिस का डीजीपी का बात है। 2-3 दिन रेकी करके फुल्ली प्री-प्लान मर्डर, पुलिस ने इन्वेस्टिगेशन चालू किया। स्टेट का सीनियर पुलिस ऑफिसर लोग आया, हम लोग बहुत पेनफुल हार्ट में ये जो मर्मांतिक हादसा हुआ इसका निंदा करने का कोई खास आप लोग का पास 15 साल का महाजंगल एक उफल का नतीजा है। बीजेपी सरकार जब पिकअप कर लेगा तब धीरे धीरे गुंडा को सफाई करने का काम शुरू हो जाएगा। दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी काय माहिती दिली आपण पाहूयात। केस का इन्वेस्टिगेशन हम लोगों ने स्टार्ट किया हुआ है। इस क्राइम में जो गाड़ी 4 व्हीलर जो यूज हुई थी उसको हम लोगों ने सीज किया हुआ है, लेकिन ये पता चल रहा है कि इस गाड़ी को जो नंबर प्लेट है वो फॉल्स है, तो उसको टेम्पर किया गया है। हम लोगों को स्पॉट से लाइव राउंड और फायर्ड कार्ट्रिजेज मिली हुई है। बाद बाकी वहाँ पर जो आई विटनेस थे और जो एविडेंस है उनको हम लोग प्रोसेस कर रहे हैं और इन्वेस्टिगेशन में आगे बढ़ना है। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, शुभेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची गोळ्या घालून हत्या होते, नेमकी संशयाची सुई कुणाभोवती फिरते आणि काय नेमकं घडलेलं आहे? बिलकुल, खरं तर त्यांचे पीए जे आहेत ते निघाले होते स्कॉर्पिओ मधून आणि तेव्हा 3-4 लोकांनी त्यांचा पाठलाग केला आणि पाठलाग करून पॉइंट ब्लँक वरून त्यांच्यावर गोळ्या झाडलेल्या आहेत आणि छातीमध्ये 3 गोळ्या त्यांना लागलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये नेण्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली आहे। तर या संदर्भामध्ये शुभेंदू अधिकारी यांचे जे भाऊ आहेत दिव्येंदू अधिकारी, तर त्यांनी थेट आरोप ममता बॅनर्जी यांच्यावर केलेला आहे, टीएमसीवर केलेला आहे। कारण टीएमसीनं हा हिंसाचार सुरू केला आणि त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। कारण हे जे पीए आहेत चंद्रनाथ, तर त्यांनी भवानीपूर मतदारसंघामध्ये शुभेंदू अधिकारी यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते। त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांच्या पराभवामध्ये त्यांचा सुद्धा मोठा वाटा आहे आणि म्हणूनच कुठेतरी टीएमसीचे कार्यकर्ते हे त्यांच्यावर चिडले होते आणि पाठलाग करून पाळत ठेवून त्यांची हत्या केलेली आहे आणि नंतर हे पसार झालेले आहेत। त्यामुळं संपूर्ण तपास तर सुरूच आहे, परंतु अशा प्रकारे राजकीय हत्या जी आहे ती आता अचानक घडलेली आहे आणि 2 दिवसावर शपथविधी आहे। त्याच्या अगोदरच जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत शुभेंदू अधिकारी, तर त्यांच्या टीएच्या संदर्भामध्ये अशी घडामोड होणं सर्वत्र निषेध होत आहे। आज नेमकं आता भाजप काय भूमिका घेणार आणि कशा पद्धतीने पुढे तपास जाणार त्याकडे लक्ष असणार। निश्चितच रामराजे, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।